या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय इंडोस्कोपी सेंटर। स्वर्गीय महेश कोठे यांची बुधवारी जयंती निमित्त या विष्णू महेश पॅथॉलॉजीचं उद्घाटन महापौर विनायक कोंडल यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे, पालिका सभागृह नेते नरेंद्र काळे, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, नगरसेवक प्रथमेश कोठे, नगरसेवक अजय पोन्नम, नगरसेवक युवराज सर्वदे, श्रीनिवास दायमा, मेघनाथ एमोल, बिज्जू प्रधाने यांची प्रमुख उपस्थिती होती। प्रारंभी स्वर्गीय महेश कोठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। दरम्यान नगरसेवक प्रथमेश कोठे यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करत पॅथॉलॉजी लॅब सुरू करण्यामागचा उद्देश स्पष्ट केला। आज विष्णू महेश प्रतिष्ठानच्या माध्यमातून काम करत असताना आपल्या सर्वांना माहिती आहे, गेल्या वर्षी महेश अण्णांचं निधन झालं आणि निधन झाल्यानंतर अनेकांना प्रश्न पडले होते की आता आपलं काय करायचं, पुढे आपली राजकीय वाटचाल कशी असली पाहिजे। बराच काळ गेला, मी सुद्धा निर्णय घ्यायला थोडा वेळ लावला, कारण आपल्या कार्यकर्त्याला शेवटी संधी मिळते का नाही हे बघणं ज्या पद्धतीने स्वर्गीय महेश अण्णांनी केलं त्याच पद्धतीने आपल्या कार्यकर्त्याला संधी मिळावी या भावनेतून थोडा निर्णय घ्यायला वेळ लागला। पण ज्यावेळेस आम्ही आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील व आपले पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे असतील, आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी असतील, आमदार देवेंद्रदादा कोठे असतील, या सर्वांनी मला विश्वास दिला की निश्चितच तुम्ही जर भारतीय जनता पार्टीमध्ये आलात तर तुमच्या कार्यकर्त्याला न्याय भारतीय जनता पार्टी देईल। सोलापूरकरांना माहिती आहे की स्वर्गीय विष्णुपंत त्या साहेबाच्या तालमीत तयार झालेले आपले स्वर्गीय महेश अण्णा महापालिकेत काम करत असताना अनेकांना संधी देण्याचं काम त्यांनी केलं। अनेक विकासाची कामं सोलापूर शहरात त्यांच्या कार्यकाळात झालेली आहेत। आज विडी घरकुलचा जर परिसराचा आपण विचार केला तर ज्यावेळेस ते पहिल्यांदा या ठिकाणातून निवडून आले त्यावेळेस 15 ते 20 हजार रुपयाला घेतलेला घरकुल आज मला वाटतं 15-20 लाख रुपयाची किंमत झालेली आहे। आपल्या तो मेन राजेश पायलट रोडचा असू दे, हिरामोतीच्या रोडच्या तर जागेच्या किमती मला वाटतं शहरात सुद्धा अनेक भागात नाही आहेत तेवढ्या किमती आज या भागातले झालेले आहेत। स्वर्गीय महेश अण्णांनी ही केलेले कामाची पोचपावती आहे आणि खऱ्या अर्थाने संपूर्ण विडी घरकुल वासियांनी त्यांना वारंवार संधी दिली। गेल्या 7 निवडणुकीला ते या ठिकाणातून उभा राहिले आणि 7 वेळा घरकुलच्या रहिवाशांनी त्यांना संधी दिली, त्यामुळे ते एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विकास करू शकले। पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संगमचे अध्यक्ष डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांनी स्वर्गीय महेश अण्णा नेहमी गोरगरीब लोकांसाठी समाजोपयोगी कार्य करत होते असं ते म्हणाले की महेश अण्णा कायम कार्यकर्त्यासाठी आणि लोकांसाठी काम करत राहिले। आपल्याला माहिती आहे महेश अण्णांनी आयुष्यात खूप सारं यश आणि पराजय बघितलं, पण आपण त्यांच्या चेहऱ्यावरती कधी बघितलं की त्यांच्या यशामध्ये ते खूप जास्ती आपलं भान हरवून नाही जायचे आणि अपयशामध्ये खूप निराशी व्हायचे नाही। त्यांचं नेहमी काम असायचं की आपण ज्या स्थितीत आहोत त्या स्थितीत आपल्याला काय चांगलं करता येईल असं नेहमी महेश अण्णांचं काम असायचं। आपल्याला माहिती असेल की महेश अण्णांचं काम शैक्षणिक त्याचबरोबर राजकीय क्षेत्रामध्ये होतं। अशा क्षेत्रामध्ये असलेल्या माणसांनी कौटुंबिक त्यांच्या जबाबदारी पण तेवढ्याच सक्षमपणे पूर्ण केल्या। महापौर विनायक कोंडल यांनी स्वर्गीय महेश कोठेंच्या आठवणींना उजाळा दिला। आदरयुक्त भीती असं अण्णांचा आमच्या लहानपणापासूनच एक आदरयुक्त म्हणून अण्णांचा असा आम्ही रिस्पेक्ट करायचो आणि त्यात मला 21व्या वर्षी या ठिकाणी अपक्ष म्हणून महेश अण्णांनी सुनीलनगर भागामध्ये MIDC सुनीलनगर भागामध्ये निवडून आणलं आणि आपल्याला माहिती आहे तात्यांनी प्रयत्न केलं, अण्णांनी प्रयत्न केलं, मला तिकीट त्या टायमाला मिळू शकलं नाही कारण का शिंदे साहेबांची मागणी होती की त्या ठिकाणी अजय दासरी म्हणून जे होते ते नुकतेच शिवसेनेतून काँग्रेसमध्ये प्रवेश केलं होतं आणि शिंदे साहेबांनी या ठिकाणी राणे साहेबांना देखील शब्द दिले की ते प्रभाग बघितले नव्हते आणि शब्द देऊन टाकले की मी या ठिकाणी तिकीट फायनल करतो म्हणून। तात्यांना अडचण झाली, अण्णांना अडचण झाली या ठिकाणी, तरी देखील त्यांना आपण रिक्वेस्ट केली होती सरांना अजय दासरींना की तुम्ही इतर प्रभाग बघा म्हणून, कारण का 1 महिना 2 महिने आधीच मी या ठिकाणी तयारी चालू केली होती। महेश अण्णांनी
माझ्यासाठी या ठिकाणी फिल्डिंग लावून अपक्ष उमेदवार म्हणजे अण्णा हे काय करू शकतात हे त्या ठिकाणी अण्णांनी दाखवून दिलं. यावेळी चंद्रकांत इंजामुरी, नगरसेविका अश्विनी चव्हाण, संतोष सोमा, शशिकांत केंची यांच्यासह कोटी समर्थक उपस्थित होते. सुनील नगर, MIDC, नीलम नगर, विनायक नगर, सिद्धरामेश्वर नगर, बोळकोटे नगर सह आजूबाजूला असलेल्या नगराच्या सोयीसाठी सर्व सोयीनियुक्त व आपल्या बजेटमध्ये बसणारे कोणत्याही शुभ कार्यासाठी तयार असलेले कोंडाल फंक्शन हॉल उपलब्ध. श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला आपल्या स्वप्नातील सोहळ्यांना साज चढवण्यासाठी परंपरेला अभिमान आणि सर्व सुखसोयी युक्त आधुनिक रूप फक्त कोंडाल फंक्शन हॉल मध्येच. प्रशस्त मंगल कार्यालय, सुंदर व भव्य स्टेज, दिव्य अलंकारिक साज आणि सर्व सुविधा एकाच छताखाली. लग्न असो वा साखरपुडा, वाढदिवस, गेट टुगेदर, निरोप समारंभ असो वा स्नेहसंमेलन, सर्व शुभ क्षणांसाठी फक्त कोंडाल फंक्शन हॉलच. विशेष सुविधा, भव्य व मोठा हॉल, सुंदर प्रवेशद्वार, विस्तीर्ण भोजन कक्ष, आकर्षक व नयनरम्य वातावरण, याशिवाय भव्य पार्किंग व्यवस्था व स्टेज साऊंड सिस्टम, वास्तुशास्त्रानुसार रचना व निसर्गरम्य व शांत परिसर. आजच बुकिंग करा. बुकिंग साठी संपर्क 84 21 54 11 28 93 59 48 11 95 79 72 06 72 07. पत्ता कोंडाल फंक्शन हॉल, विनायक नगर शेजारी, कोंडाल शाळेलगत, MIDC मागे, सोलापूर.